न्यूज अँकर मध्ये मी स्वागत करतो। दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांच्या बोर्डाची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज दौंड येथील पुणे सोलापूर हायवे या ठिकाणी जो रास्ता रोको करण्यात आला। त्या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने काही कारवाई केली नाही नसल्याचं कारण देत या ठिकाणी दौलतनाना शितोळे जे मला क्रांती संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं। त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे आणि या प्रकाराच्या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाला काय मागणी करताय, काय सांगाल? जी घटना घडली त्या घटना किती तारखेला घडली आणि आतापर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणत्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल, काय सांगाल? 28 तारखेला 1 वाजता काही निर्लज्ज माणसांनी दारू पिऊन त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या बोर्डाला दगड मारले, त्यांच्या नावावरती दगड मारले। त्या बोर्डाचा आणि आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या फोटोला ते दगडी लागले आणि त्या ठिकाणी त्यांचा अवमान झाला। त्या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनच्या याच्या माध्यमातून आपण 8 दिवस पोलिसांना वेळ दिलता की त्याच्यामध्ये आरोपींना अटक करा। 8 दिवसात जर आपण आरोपींना अटक नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको आम्ही करणार आहे। आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडल्यासारखं त्या ठिकाणी दिसतंय। आरोपी अजून त्या ठिकाणी अटक केलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला आज समाजाचा एक उद्रेक या ठिकाणी व्हावा नाही म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला आणि आज रस्ता रोको या ठिकाणी करावा लागलं। पोलीस प्रशासनाने आपल्याला आता शब्द दिलेला आहे की येणाऱ्या 4 दिवसाच्या आत आम्ही आरोपी अटक करणार आहे। जर 4 दिवसामध्ये आरोपी अटक जर नाही केले तर आम्ही हे आंदोलन पोलीस स्टेशन समोर करायला चालू करणार आहे आणि पोलिसांच्या विरोधात मी वरती मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार चालू करणार आहे। ज्या तारखेला ही घटना घडली त्या तारखेपासून तुम्ही पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होते का या संदर्भात? नक्कीच मी आपले या पोलीस स्टेशनचे जे हे आहेत गाडेकर साहेब म्हणजे रोज त्या ठिकाणी माझा फोन असायचा। PI साहेबांना सुद्धा 4-5 फोन झाले आणि त्या ठिकाणी बाप्पू फोमणे आणि आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा त्या ठिकाणी करत होते। पण 100% पोलिसांनी तेवढं म्हणावं असं म्हणजे खऱ्या अर्थानं मग असे कोणतरी म्हणलं भाषणामध्ये की पोलीस मेलेले मुर्दे सुद्धा उकरून काढतात, तर या ठिकाणी दगड हाणलेली व्यक्ती बेवडे का शोधत नाही? तर तो हलगर्जीपणा 100% पोलिसांचा झालेला आहे, पण आपण ते म्हणत नाही। त्याच्यामध्ये आपण अनेक वेळ आपण त्यांना देतोय, 4 दिवस आपण त्यांना अजून दिलेले आहेत। पाहिलं की प्रमुख जे दौलतनाना शितोळे आहेत जय मल्हार क्रांती संघटनेचे, त्यांनी या संदर्भात आरोपीला लवकरात लवकर अटक केली नाही तर या प्रकारचं मोठं आंदोलन देखील करण्यात येईल आणि पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलंय। नक्कीच पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने या सर्व घटनेकडे कारवाई केली जाते हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार आहे। पवन साळवे, न्यूज अँकर साठी दौंड।